नमस्कार. युनिक स्टोरी चॅनलवर आपले स्वागत आहे. सदर कथा काल्पनिक असून तिचा जीवित या मृत व्यक्तीशी कुठलाही संबंध नाही. ही कथा मनोरंजनासाठी केली आहे. अपर्णाने घर तर सोडले होते, पण पुढे काय होईल ह्याची तिच्या मनात भीती होती. हातात 2 ड्रेस घेतलेली पिशवी होती. रात्रीचे 11:30 वाजले होते. गावातल्याच एका झाडाच्या आडोशाला ती उभी होती. भीतीने तिचे हातपाय लटलट कापत होते. थोडा जरी आवाज आला तरी तिच्या छातीत धस होत होते. मनाचे धाडस करत ती संदीपची वाट पाहत असते. थोड्याच वेळात संदीप धापा टाकतच त्या ठिकाणी पोहोचतो. संदीप आलेला पाहून अपर्णाच्या जीवात जीव येतो. आजूबाजूचा अंदाज घेत दोघे गावची वेस ओलांडतात. अपर्णाच्या घरी अजून ती घरात नाही याची कल्पना नव्हती. अपर्णाची सावत्राई सरलाने तिचे लग्न तिच्या वडिलांच्या वयाच्या माणसाबरोबर ठरवले होते. हे अपर्णाला मान्य नव्हते, पण तिचे काही चालत नसते. वडील अंथरुणाला खिळून असल्यामुळे ते तिला मदत करू शकत नव्हते. घरात सरला व तिचा भाऊ सदा ह्यांचेच वर्चस्व असते. सदा हा एकदम गुंड प्रवृत्तीचा असतो. सरलाचे लग्न झाल्यापासून तो सरलाबरोबर राहत होता. सरला व त्याला नुसती पैशाची हौस असते. त्यासाठी ते कोणत्याही थराला जायला मागे पुढे पाहत नव्हते. अपर्णा ही सरलाची सावत्र मुलगी असते, त्यामुळे सरला कायम तिला त्रास द्यायची. तिच्याकडून घरातली सगळे कामे करून घ्यायची. सदाने एका अर्धवयाच्या माणसाची पैशाच्या हव्यासापोटी तिचे लग्न ठरवले होते. सरलाला तो 50,000 रुपये देणार असतो, म्हणून ती अपर्णाला लग्न करण्यासाठी जबरदस्ती करत असते. ती नकार देते म्हणून तिला घरात एका खोलीत कोंडून ठेवले होते. तिचे जेवण बंद केले होते. जोपर्यंत ती लग्न करण्यास हो म्हणत नाही तोपर्यंत इथेच पडून राहा असे सांगितले होते. अपर्णाने खिडकीतून शेजारच्या मुलीला निरोप दिला की हे सगळे संदीपला सांग. संदीपला हे कळते म्हणून तो परत त्या मुलीकडे रात्री घर सोडून ये असा निरोप देतो. अपर्णाला संदीपचा निरोप मिळाल्यावर ती धाडस करून मैत्रिणीच्या साहाय्याने रात्री घर सोडलेले असते. दुसऱ्या दिवशी सकाळी सरला अपर्णाच्या खोलीचे दार उघडते तर तिला कळते अपर्णा मागच्या दाराने खोली सोडून बाहेर गेली. सरला सदाला बोलून अपर्णा पळाली हे सांगते. सदा म्हणतो, तरी तुला सांगितले होते मागच्या दाराला पण कुलूप लाव. सरला म्हणते, हो मी बाहेरून कुलूप लावले होते. कोणी तिला मदत केली माहीत नाही. सदा म्हणतो, तिला ज्याने कोणी मदत केली ते मला कळले तर त्याला मी सोडणार नाही. सदाला घाम फुटलेला असतो. तो सरलाला म्हणतो, ताई अपर्णा सापडायला पाहिजे, नाहीतर आपले काही खरे नाही. तिचे लग्न ज्याच्याबरोबर करायचे आपण ठरवले ना तो खूप मोठा गुन्हेगार आहे. मला एकाला 5 लाख द्यायचे होते म्हणून त्यांनी मला मदत केली. अपर्णाचे लग्न त्याच्याबरोबर करणार ह्या बदल्यात. जर त्या दोघांचे लग्न नाही झाले तर तो माझा जीव घेईल. त्यामुळे काही करून आपल्याला त्या अपर्णाला परत आणायलाच पाहिजे. सरला म्हणते, अरे पहिले गावात जाऊन शोध. त्या संदीपच्या घराकडे पण बघ. काय माहिती त्या पोराने तिला मदत केली का काय. सदा म्हणतो, मागच्या वेळी तो वाचलाय, ह्यावेळी जर तो माझ्या हातात सापडला तर मारूनच टाकतो. असे बोलून सदा संदीपच्या घराकडे पाहायला जातो. संदीपच्या घराबाहेर उभा राहून तो संदीपला मोठमोठ्याने आवाज देत असतो. संदीपची आई बाहेर येते. ती सदाला बघून घाबरते. मागच्या वेळी सदाने संदीपला इतके मारले होते की तो मरता मरता वाचला होता. ती सदाला म्हणते, काय झाले, तुम्ही का संदीपला शोधताय. सदा त्यांना म्हणतो, मागचे दिवस तो परत विसरलाय वाटतं. जी अपर्णा घरी नाही, कुठे तिला लपवले तुम्ही ते सांगा, नाहीतर मी तो भेटल्यावर त्याला जिवंत सोडणार नाही. संदीपची आई म्हणते, आम्हाला काही माहीत नाही. 2 महिन्यापासून संदीप इथे आलाच नाही. तो मामाच्या गावी आहे. माझ्या पोरावर कसलाही आरोप करायचा नाही. सदा म्हणतो, तो आला नाही इकडे खरंच म्हणताय ना. ती म्हणते, गावात कोणालाही विचारा. तिचे बोलणे ऐकून सदा तिथून निघून गावात सगळीकडे अपर्णाचा शोध घेत होता. दिवसभर सगळीकडे शोध घेतल्यावर संध्याकाळी सदा घरी येतो. सरला म्हणते, काय कळले का पोरीचे. सदा म्हणतो, नाही ना, अख्खे गाव पालथे घातले पण काही सुगावा लागत नाही. त्या संदीपच्या पण घरी गेलो पण तो तर 2 महिन्यापासून गावात फिरकलाच नाही. ते दोघे पण विचार करत असतात अपर्णाचा शोध कसा घ्यायचा. सरला म्हणते, तो संदीप त्याच्या मामाच्या घरी खरंच आहे का ह्याचा शोध घ्यायला पाहिजे. सदा म्हणतो,
दिवसभर उपाशी मेलोय. आधी खायला काहीतरी दे आणि परत मग मी जातो. अपर्णा ही गावातल्या शाळेत होती. शाळेत असल्यापासून तिचे व संदीपचे प्रेम असते. 10वीपर्यंत शिक्षण झाल्यावर सरला अपर्णाचे पुढचे शिक्षण थांबवते. संदीपला अपर्णाची सगळी परिस्थिती माहीत असते, पण तो अजून शिकत होता. नोकरी नव्हती, त्यामुळे तो थांबला होता. नोकरी मिळाली की अपर्णाबरोबर लग्न करायचे असे त्यांचे ठरलेले असते. अपर्णा व संदीप हे एकमेकांना भेटतात. त्यांचे प्रेम आहे हे जेव्हा सरला व सदा ह्यांना कळले होते, तेव्हा सदाने संदीपला घरातून बाहेर आणून बेदम मारले होते व सत्य ताकीद दिली होती, परत अपर्णाकडे पाहायचे नाही असे. संदीपच्या घरचे, त्याचे आई वडील हे पण सगळे गरीब असतात. त्यांचे पोट हातावरचे असते. कष्ट करून जगणारी ती साधी माणसे असतात. त्याच्या जीवावर बेतते म्हणून त्याच्या आईने संदीपला मामाकडे पाठवले होते. सदा घरी येऊन गेल्यापासून संदीपच्या आईचे चित्त थारावर नव्हते. ती सारखी संदीपला फोन करत होती, पण संदीपचा फोन स्विच ऑफ येत होता. तिच्या मनात नाही नाही ते विचार येत होते. ती भावाला फोन करते व संदीपची चौकशी करते. तेव्हा तो सांगतो, संदीप रात्रीपासून घरी नाही. परीक्षा जवळ आली म्हणून तो मित्राकडे अभ्यासाला जातोय असे सांगितले. त्याला अभ्यासात व्यत्यय नको म्हणून तो फोन बंद करून ठेवतोय असे सांगितले. पुढे मामा म्हणतात, का काय झाले? संदीपची आई सदाबद्दल सगळं सांगते. ते ऐकून तिचा भाऊ म्हणतो, तू घाबरू नकोस त्या गुंडाला. तो परत आला की लगेच मला कळव. त्याला पोलिसांच्या ताब्यातच देतो. मी बघतो तो परत कसा संदीपला हात लावतो ते. भावाच्या दिलेल्या शब्दामुळे संदीपच्या आईला थोडा धीर येतो. संदीप व अपर्णा त्या दिवशी रात्री गाव सोडतात. गाव सोडून हायवेवर शहरात जाणाऱ्या गाडीची वाट पाहत उभे होते. तेव्हा त्यांच्यासमोर पोलिसांची एक गाडी थांबते. पोलिसांची गाडी बघून दोघे घाबरतात. अपर्णा संदीपच्या मागे लपण्याचा प्रयत्न करत असते. गाडीतून एक पोलीस अधिकारी खाली उतरतात. त्या दोघांकडे पाहून म्हणतात, काय रे, एवढ्या रात्री इथे काय करताय? संदीप थोडे धाडस दाखवत म्हणतो, आम्हाला पुण्याला जायचे आहे. ते अधिकारी म्हणतात, घरून पळून आला की काय? संदीप त्यांच्यासमोर खोटं बोलू शकत नाही. तो सगळे खरे त्यांना सांगतो. ते पोलीस अधिकारी त्या दोघांना गाडीत बसायला सांगतात. त्या दोघांना भीती वाटत असते, पुढे काय होईल याची. अपर्णाला माहीत असते, सदा मामाचे पोलिसांबरोबर चांगले संबंध आहेत. तिथल्या पोलिसांना तो गुंडाळून ठेवायचा. तिला वाटते त्यांनीच काहीतरी केले असेल. ते दोघे पण जीव मुठीत घेऊन गाडीत बसतात. अर्धा तास तसेच ते शांत गाडीत बसून होते. शेवटी संदीप त्यांना विचारतो, आपण कुठं चाललोय? ते संदीपच्या प्रश्नाचे काहीच उत्तर देत नाहीत. त्यामुळे दोघांच्या मनातील भीती अजूनच वाढते. शेवटी 1 तासाने ती गाडी एका बंगल्यात येऊन थांबते. ते अधिकारी त्या दोघांना खाली उतरायला सांगतात. ते दोघे थोडे घाबरतच गाडीतून खाली उतरतात. तेव्हा ते पोलीस अधिकारी त्या दोघांना आपल्याबरोबर त्या बंगल्यात घेऊन जातात. आत गेल्यावर त्यांची आई समोर येते. ती म्हणते, प्रल्हाद, हे कोणाला बरोबर आणलेस? तेव्हा प्रल्हाद म्हणतात, आई, हे दोघे आपले पाहुणे आहेत. ह्या दोघांना बसायला सांगून प्रल्हाद फ्रेश व्हायला आत जातात. तोपर्यंत प्रल्हादची बायको त्या दोघांना पाणी आणून देते. ते दोघे पण एकमेकांकडे बघून विचार करत असतात, ह्यांनी आपल्याला घरी का आणले? थोड्याच वेळात प्रल्हाद फ्रेश होऊन साध्या कपड्यात बाहेर येतात. बायकोला सांगतात, ह्या दोघांना काही दिवस आपल्या घरी राहायला आणले आहे, तेव्हा त्यांची नीट व्यवस्था कर. संदीप प्रल्हाद यांना म्हणतो, सर, आम्हाला सांगा ना, तुम्ही इकडे का आणले? प्रल्हाद तेव्हा त्यांच्या प्रश्नाचे उत्तर देत नाहीत. बायकोला म्हणतात, जा, ह्यांना कुठे फ्रेश व्हायचे ते दाखव व त्यांच्या झोपण्याची व्यवस्था कर. बरीच रात्र झाली आहे, आपण सुद्धा सकाळी बोलू. प्रल्हादची बायको त्या दोघांची झोपण्याची व्यवस्था करते व ती पण झोपायला जाते. ते दोघे पण वेगवेगळ्या खोलीत असतात. अपर्णाला रात्रभर डोळा लागत नाही. कधी एकदा सकाळ होते व संदीपला पाहते असे झाले होते. संदीपला पण तसेच वाटत होते. संदीप सकाळी 7 वाजता खोलीतून बाहेर येतो, पण अजून सगळे शांतच दिसत होते. तो कोणीतरी बाहेर येईल याची वाट पाहत होता. तेव्हा त्याला प्रल्हादच्या आई व त्यांच्याबरोबर एक 12 वर्षाचा मुलगा बाहेरून आत येतो. त्या संदीपला म्हणतात, एवढ्या लवकर उठलास? रात्री उशीर झाला होता ना तुला झोपायला? संदीप त्यांना विचारतात, आजी, सर खाली कधी येतील? मला त्यांच्याशी बोलायचं आहे. त्या संदीपला म्हणतात, अरे प्रल्हाद,
मलाच घरातून अर्जंट काम आहे असे सांगून गेला आहे. जाताना त्याने तुम्हाला तो येईपर्यंत इथंच थांबायला सांगितले आहे. संदीपचा आवाज ऐकून अपर्णा पण बाहेर येते. संदीप तिच्याकडे बघून म्हणतात, सर लवकर बाहेर गेलेत. ते येईपर्यंत आपल्याला थांबायला सांगितले आहे. अपर्णा संदीपला बाजूला घेऊन म्हणते, आपल्याला फसवण्याचा मामाचा काहीतरी डाव दिसतोय. नाहीतर ह्या पोलीस काकांनी आपल्याला त्यांच्या घरी का आणले असते? पोलीस स्टेशनला नेले नसते का? मला तर हे सगळे विचित्रच वाटते. संदीप तिला म्हणतो, तू नको काळजी करू. आपण आता पुढे पाऊल टाकलेच आहे. त्यामुळे जे होईल त्याला सामोरे जायचे आणि बघू आपण पुढं काय होते ते. जर आपल्याबरोबर दगाफटका झाला तर आपण एकत्र जगू नाही शकलो तर एकत्र हे जग सोडू, असा शब्द तो तिला देतो. प्रल्हादची बायको त्या दोघांचे बोलणं ऐकते. संदीपचे तिच्याकडे लक्ष गेल्यावर ती ऐकून न ऐकल्यासारखं करते व दोघांना म्हणते, तुम्ही घाबरू नका, अंघोळ करून घ्या, तोपर्यंत मी खायला करते. नाईलाजाने दोघे पण परत आपल्या खोलीत जातात. प्रल्हाद हे अपर्णाच्या घरचा पत्ता शोधतात. तिच्या घरी पोहोचतात. स्वतः पोलीस आहेत हे तिच्या घरच्यांपासून लपवतात. ते तिच्या घरच्यांसमोर असे सांगतात, ते अपर्णासाठी लग्न करण्यासाठी एक चांगले स्थळ घेऊन आले आहेत. ते सरलाला म्हणतात, त्यांना कळाले इथे लग्नाची मुलगी आहे. माझ्या भावासाठी तिचा हात मागायला आलोय. ते स्वतः खूप श्रीमंत आहेत. जर लग्न झाले तर तुम्हाला पण मदत करू, नवीन घर राहायला देऊ, असं सांगतात. ते ऐकून सरलाच्या तोंडाला पाणी सुटते. ती प्रल्हाद यांना म्हणते, ती मामाकडे गेली, 2 दिवसांनी येईल असं म्हणते. ती अपर्णाचा फोटो त्यांना दाखवते. ते बघून सदा मध्येच सरलाला थांबवतो. तिला म्हणतो, ताई तू काय करतेस? तिचे लग्न ठरले आहे आणि ते जर झाले नाही तर तुला माहीत आहे पुढं काय होईल ते. तर सरला त्यालाच बोलते, तू खोटारडा आहेस. तू मला फक्त 50,000 रुपये देणार होतास, पण हे मला नवीन घर देणार आहेत. मला विचारून त्या माणसाकडून पैसे घेतले होतेस का? मग बघ आता तू काय करायचं ते. प्रल्हाद समोरच त्या दोघांच्यात वाद व्हायला सुरुवात होते. ते बघून प्रल्हाद उठतात. त्या दोघांना म्हणतात, काय प्रकार आहे हा? तुम्हाला जर तुमची मुलगी नसेल द्यायची तर तसे सांगा. माझ्याकडे अजून काही स्थळं आहेत. माझा भाऊ बिल्डर आहे. कोणी पण हसत त्याला आपली मुलगी देईल. पण माझ्या वडिलांची इच्छा आहे गावची गरीब घरातली मुलगी सून करायची, म्हणून मी आलोय. सरला त्यांना म्हणते, तुम्ही 5 मिनिटं मला द्या, मी ह्याला समजावते. ती सदाला बाजूला घेऊन जाते. त्याला म्हणते, तू शांत बस. हे लग्न झाले तर तुझे पण 5 लाख रुपये ह्यांच्याकडून घेऊन त्या माणसाला देऊ. तसेही तो माणूस गुंडच होता, पण हा चांगला श्रीमंत मासा गळायला लागलाय. स्वतःहून लक्ष्मी आपल्या दारात चालत आली तेव्हा नाही म्हणू नको. उलट अवदसेला शोधायचे बघ, असे ती सदाला समजावून बाहेर आणते. बाहेर आल्यावर सरला म्हणते, आम्हाला तुमचे स्थळ मान्य आहे. प्रल्हाद तिला म्हणतो, उद्या मी भावाला घेऊन येतो आणि तुम्ही पण मुलीला बोलवून घ्या. उद्याच आपण लग्न ठरवून टाकू. सरला म्हणते, ठीक आहे. प्रल्हाद उठून बाहेर येतात. ते त्या दिवशी त्यांच्या काही मित्रांच्या साहाय्याने सरला व सदा यांची सगळी माहिती काढतात. संदीपच्या घरची परिस्थिती पण बघतात. हे त्या दिवशी रात्री लवकर घरी येतात. घरी आल्यावर ते बायकोला विचारतात त्या दोघांबद्दल, ते व्यवस्थित आहेत ना? ते बायकोला म्हणतात, काही झाले तरी त्यांना बाहेर सोडायचे नाही, मी सांगेपर्यंत. प्रल्हादचा आवाज घरात ऐकून संदीप परत त्यांच्याशी बोलायला येतो. तो परत त्यांना विचारतो, सर आम्हाला इथे का थांबवले आहे? सांगा ना. 2 दिवसांनी माझी फायनल परीक्षा आहे. मला कॉलेजला जायचे आहे. तुम्ही काहीतरी सांगा ना. प्रल्हाद पहिल्यांदाच त्याच्याशी बोलतात. ते त्याला म्हणतात, तुला कसली पुस्तके हवी आहेत का? प्रल्हाद म्हणतो, सर मी तुम्हाला काय विचारतोय? प्रल्हाद म्हणतात, तू आता कसलाही विचार करायचा नाही. तुला परीक्षेला मी पोचवेल. आता तू काही नको विचारू. जा तू आता तुझ्या फायनल परीक्षेची तयारी कर. आधी नीट अभ्यास कर. संदीपला काही कळत नसते. तो खाली मान घालून जातो. अपर्णा ही प्रल्हादच्या बायकोला स्वयंपाकात मदत करत असते. प्रल्हादची बायको बोलता बोलता अपूर्णाला तिच्या आयुष्याबद्दल विचारते. अपर्णा पण जे खरे आहे ते सगळे तिला सांगते. इकडे मात्र सदा हा अपर्णाला शोधून शोधून वैतागला होता. आता उद्या ते लोक आले तर काय करायचे ह्याचा ते दोघे पण विचार करत असतात. दुसऱ्या दिवशी प्रल्हाद बरोबर
एका सहकाऱ्याला घेऊन अपर्णाच्या घरी येतात. बरोबर एक लेडीज कॉन्स्टेबल पण आणतात. अपर्णाच्या घरी गेल्यावर ते म्हणतात, बोलवा मुलीला. सरलाला कळत नसते आता काय सांगावे. ते म्हणतात, काय झाले, मुलगी काय येत नाही, बोलवा तिला, म्हणजे आपल्याला पुढची बोलणी करायला. सरला व सदा एकमेकांच्या तोंडाकडे पाहत असतात. शेवटी प्रल्हाद उठतात. त्यांना म्हणतात, आम्हाला कळले, अपर्णा तुमची मुलगी नाही, म्हणून तुम्ही तिला गायब केले की काय. सरला म्हणते, नाही नाही, तुम्ही काय बोलताय, मी माझ्या मुलीला कशाला गायब करेल. प्रल्हाद म्हणतात, मग बोलवा की. सरला म्हणते, तीच तोंड काळं करून पळून गेली, आम्हीच तिला शोधतोय. प्रल्हाद सदाला विचारतात, तुम्हाला तर माहीत असेल ना. सदा पण म्हणतो, नाही साहेब. प्रल्हाद म्हणतो, मला माहिती आहे, कारण अपर्णा माझ्याकडे आहे. प्रल्हादचे ते ऐकून सदा चिडतो. प्रल्हादची कॉलर पकडायला जातो. तेवढ्यात प्रल्हाद यांच्या थोबाडीत मारतो. सदाला म्हणतात, तुझे सगळे कारनामे माझ्याकडे आहेत, पहिला नंबर तुझाच आहे. सदा म्हणतो, तू कोण आहेस मला मारले, जिवंत राहत नाही. प्रल्हादबरोबर आलेले त्यांचे सहकारी त्या दोघांना धरतात, त्यांना बेड्या घालायला लागतात. प्रल्हाद स्वतःची ओळख सांगतात. त्यांना म्हणतात, तुम्हाला दोघांना खडी फोडायलाच पाठवतो. सदावर तर गुन्हे आहेतच, तुम्ही पण तुमच्या मुलीचे तिच्या मनाविरुद्ध तिच्या दुप्पट वयाच्या माणसाशी पैशासाठी लग्न लावत होता, तिच्यावर जबरदस्ती करत होता, म्हणून तुम्हाला पण अटक करतो. ह्या दोघांना हे सगळे पोलीस आहेत हे कळल्यावर ते दोघे पण प्रल्हाद यांची माफी मागायला लागतात, हातापाया पडायला लागतात. प्रल्हाद सदाला बेड्या घालून त्यांच्याबरोबर घेऊन जातात व सरलाला पण धमकी वजा सल्ला देतात, पुन्हा अपर्णाला त्रास द्यायचा नाही, यापुढे त्यांचे लक्ष सरलावर राहील अशी. प्रल्हाद आनंदानेच घरी येतात व स्वतःहून संदीप व अपर्णा यांना बोलवतात. संदीपला म्हणतात, तू 2 दिवस मला विचारत होतास ना, तुला काय इथे थांबवले, मी आज तुला सांगतो. प्रल्हाद त्यांना म्हणतात, अरे मी पण तुझ्या वयाचा होतो तेव्हा मी पण हेच केले होते. माझी बायको हिमतीची होते, तिने माझी वाट पाहिली व मला नोकरी लागल्यावर आम्ही लग्न केले. माझे जाऊ देत, पण तुम्ही आजकालची मुलं मागचा पुढचा विचार न करता घर सोडता. तुझ्याबरोबर ही मुलगी होती, रात्रीची वेळ, जर माझ्या जागी दुसरे कोणी असते, कोणी तुमचा फायदा घेतला असता तर काय केले असते. मला मान्य आहे तुमची वेळ तशी होती, पण ह्यापुढे तसे होणार नाही. उद्या अपर्णा तिच्या घरी जाईल व तू तुझ्या परीक्षेला जाशील. आजपासून अपर्णा माझी लहान बहीण आहे असे समज आणि तू स्वतःला सिद्ध करूनच तिचा हात माझ्याकडे मागायचास, मी तुमचे लग्न करून देईल. संदीप म्हणतो, पण सर अपर्णा परत त्या घरी गेली तर. प्रल्हाद त्यांचे बोलणे पूर्ण व्हायच्या आधीच म्हणतात, ह्यापुढे अपर्णाला तिच्या घरी कसलाही त्रास होणार नाही ह्याचा मी बंदोबस्त करून आलो आहे, आणि तू जोपर्यंत सेटल होत नाही, स्वतःला सिद्ध करत नाही, तोपर्यंत अपर्णा कॉलेजला जाईल, ती तिचे शिक्षण पूर्ण करेल. त्यानंतर पुढे ते सदा व सरलाबद्दल सगळे त्या दोघांना सांगतात. पुढे 3 वर्षांनी संदीप प्रल्हादचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तो पण परीक्षा देऊन पोलीस अधिकारी होतो व मानाने प्रल्हादकडे अपर्णाचा हात मागतो. अशी अपर्णा व संदीप यांची लव्ह स्टोरी पूर्ण झाली. आयुष्यात नुसते प्रेम पण महत्त्वाचे नाही, त्याबरोबर संयम पाहिजे, धीर पाहिजे व ते प्रेम निभवण्याची जिद्द पाहिजे. आजची लव्ह स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा व अशाच वेगवेगळ्या विषयांवरील स्टोरी ऐकण्यासाठी आमचं चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.